हॅलो एव्हरीवन. तो इट्स वीकेंड अगेन आणि आज काहीतरी असं वेगळं करायचं ठरवलं होतं. तर आज मी चालली आहे पुण्यामध्ये फूड टूर करायला. तर कॅम्पमध्ये खूप अशा गोष्टी फेमस आहेत. मी काही काही स्पॉट्स असे लोकेट करून ठेवलेले आहेत. तर लेट्स सी की खरंच ते वर्थ इट आहे का, जेवढी हाईप मी ऐकलेली आहे रील्स मध्ये किंवा व्हिडिओज मध्ये. तो लेट्स सी. सो आय एम फायनली हिअर ॲट गार्डन वडापाव जे कॅम्प मध्ये आहे. इथे दोन दिसतात मला, एक गार्डन कॅफे आणि बाजूला एक आहे गार्डन वडापाव कॅफे. तर आय एम नॉट शुअर. आय थिंक हेच आहे जे ऑथेंटिक पण मी रील्स मध्ये बघितलंय. लेट मी शो यू. तर मी आता बसली आहे इथे गार्डन वडापाव कॅफे मध्ये. तर पूर्ण कॅफे सारखा मेन्यू बनवलेला आहे त्यांनी. मी इथे वडापाव आणि मिसळपाव ऑर्डर केलेले आहे. तर लेट्स सी की याची टेस्ट कशी आहे, जेवढा पण ऐकलंय तेवढी वर्थ आहे का. तर फायनली मिसळ इज हिअर. लेट्स ट्राय इट आउट. If you are a proper Maharashtrian, you know how to make this misal. मस्त अशी झणझणीत मिसळ, त्याच्यात कुरकुरीत फरसाण. नाव आपला वडापाव सुद्धा आलेला आहे. वडापाव यांचा बाहेरच बनतो जिकडे त्यांचा स्टॉल आहे. तर इथे वडापाव सोबत दिलेला आहे त्यांनी कांदा. तुम्ही वड्याची साईज बघू शकता. लिटरली लेट मी शो यू. दिस इज दी साईज ऑफ दी वडा. खूप मोठा वडा आहे आणि मस्त त्याने आतमध्ये चटणी वगैरे पण लावलेली आहे. तर लेट मी टेक अ बाईट. गरम आहे, खूप गरम आहे. लिटरली असा कढईतनं आणून काढून आणून दिलाय असं वाटतं. गुड. छान आहे टेस्ट. वन थिंग लेट मी टेल यू अबाउट दिस पुणेच वडापाव. पुण्यामध्ये मी खूप ठिकाणी वडापाव खाल्लेले आहेत, पण कुठे चटणी मिळत नाही. जसं मुंबईमध्ये प्रॉपर तुम्हाला सुकी चटणी, तिखट चटणी, लाल चटणी वगैरे मिळते. तर पुण्यामध्ये चटणी हा प्रकार नाहीच आहे. त्यांच्या वडापाव मध्ये मला ही ग्रीन चटणी मिळाली, त्याच्यामुळे ती टेस्ट अजून एनहान्स होते. आणि अनदर पार्ट इज ती आलं लसूण पेस्ट जी मुंबईमध्ये घालतात. तर नियर बाय मुंबईच्या वडापाव सारखी टेस्ट आहे. हायली रेकमेंडेड. जेव्हापासून मी ऑफिसला जायला लागली तेव्हापासून आय हॅव बिकम अ कॉफी पर्सन. हा. तर फायनली ट्राय करून झालेलं आहे. तर मी घेतला होता एक वडापाव, एक मिसळ पाव आणि एक कॉफी, हॉट कॉफी. तर ह्याचे मिळून माझे झाले 170 रुपीज, विच इज लाईक ओके एव्हरेज. छान होता. हायली रेकमेंडेड असं मी फक्त वडापावच बोलेन, कारण मिसळ मला त्यांची ओके ओके वाटली. जर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ बघितला नसेल, जिथे मी पुणा गेस्ट हाऊसला गेली होती, मी लिंक देईन डिस्क्रिप्शन मध्ये. प्लीज गो अँड वॉच दॅट व्हिडिओ, कारण तिकडची मिसळ खूप छान होती. इकडची मला एव्हरेज वाटली. सो नेक्स्ट आय एम गोइंग टू अख्तर समोसा. तर अख्तर समोसाला जायचं ठरवून मी स्ट्रेट चालत आली. तर मला इथे दिसलेलं आहे पुण्याचं फेमस असं मार्जोरीन कॅफे, आणि खूप असा विंटेज वाईब देत आहे. थोडीशी रिसर्च केल्याच्या नंतर मला कळलंय की इथले सँडविचेस खूप फेमस आहेत. तर लेट्स गो अँड ट्राय.
तर फायनली खूप असा रॅन्डम प्लॅन बनला होता. जाता जाता मला हे मध्येच दिसलं मार्जोरीन, आणि मी रील मध्ये बघितलं होतं की हे खूप फेमस आहे म्हणून, आणि स्पेशली त्यांचं चटणी सँडविच. तर मी ऑर्डर केलेलं आहे चटणी सँडविच, आणि एक होता होल व्हीट मिनी पिझ्झा. तर खूप रिजनेबल आहे, लाईक 160 रुपीज काहीतरी बिल झालेलं आहे माझं. तर लेट्स सी इफ इट इज वर्थी हाईप. अँड अगेन ॲम्बियन्सनी तर मी खूप जास्त इम्प्रेस आहे, कारण एकदम विंटेज वाईब देता येते. मी दाखवेनच टूर मध्ये. तर खूप असा क्लासी आणि एकदम ओल्ड स्कूल टाईप याचा आर्किटेक्ट आहे. नक्कीच फॉर दी एस्थेटिक्स यू कॅन विजिट हिअर, अँड लेट्स सी हाऊ द फूड इज. सो फायनली गाईज, आपली ऑर्डर आलेली आहे. हे आहे त्यांचा क्लासिक चटणी सँडविच, आणि हा मी ऑर्डर केलाय छोटूसा मिनी पिझ्झा, जो की होल व्हीट लिहिलं होतं. आय डोंट नो होल व्हीट आहे की नाही, दिसतं तर आहे ब्राउनिश ब्राउनिश. तर मी पहिला ट्राय करते याचा क्लासिक चटणी सँडविच. सो लेट मी चेक. त्यांनी मस्त असं रॅप करून दिलेलं आहे. So here you can see. Now let me taste. ग्रीन चटणी जी सँडविचला लावतो, बट द बेस्ट पार्ट इज ह्याच्यामध्ये त्यांनी ओलं खोबरं पण घातलेलं आहे. तर जेव्हा मी खाते ना, ते चटणी बरोबर त्या ओल्या खोबऱ्याची पण टेस्ट घेते, थोडं वेगळं लागतं, बट नाईस. तर असा आहे आमचा हा मिनी पिझ्झा. यू कॅन सी खूप असा बेसिक आहे, लाईक थोडीशी सिमला मिर्च वगैरे घातलेली आहे, भरभरून चीज आहे, आणि ह्यांचा हा खाली पिझ्झा सॉस आहे. तर लेट्स सी कसा आहे. बेसला तो जो पिझ्झा ब्रेड मिळतो मार्केटमध्ये, मे बी यांचा होममेड असेल, इन हाऊस असेल, तर तो सेमच टेस्ट आहे. बट यांचा जो पिझ्झा सॉस आहे थोडासा वेगळा लागतो. जे प्रॉपर असे इटालियन सॉसेस असतात त्याच्यामध्ये ते बेसिल लिव्स वगैरे घातलेले असतात, तशी त्याची टेस्ट येते जरा जरा. चीज भरभरून आहे, सॉस सुद्धा भरभरून आहे. तर एव्हरेज अशी टेस्ट आहे, बट यू कॅन ट्राय. And there we go at after samosa. सो फर्स्ट एव्हर नॉनव्हेज समोसा आय एम सीइंग इन माय लाईफ गाईस. इकडे मला दिसत आहेत समोसाचे वेगवेगळे नॉनव्हेज प्रकार. सो आय रीड आउट फॉर यू. एक आहे चिकन चीज टिक्का, प्रॉन्स समोसा, मटन समोसा, चिकन समोसा. तर मी खूप कन्फ्युज आहे कोणती मी व्हरायटी ट्राय करू, कारण रिस्की वाटतंय. एवढे तुम्ही 50-60 रुपये घालवणार, काहीतरी वर्थ इट असलं पाहिजे. तर लेट्स स्टार्ट फ्रॉम बेसिक चिकन समोसा. ह्या कसा लागतोय, जर चांगला लागला तर मी अजून एक ऑर्डर करेन, आणि नाही तर मी एकावरतीच थांबेन. तर हा आपला आहे चिकन समोसा. जे पट्टी समोसा असतात ना, ते वाले समोसे आहेत. थोडं ऑइली तर दिसतं, पण नॉट बॅड. एकदम क्रिस्पी आहे, आणि आतमध्ये पूर्ण चिकनचं फिलिंग आहे, आणि चिकन असं पूर्ण टेस्ट होऊन येतं. हा, तर समोसा खाऊन झालेला आहे. इट वॉज एव्हरेज. जर तुम्हाला चिकन आवडतं आणि तुम्हाला पण असं काहीतरी वेगवेगळं ट्राय करायची आवड असेल, तर तुम्ही जाऊन ट्राय करू शकता त्यांचा चिकन समोसा.
एवढा मला आवडला नाही, थोडासा ऑइली होता, त्याच्यामुळे मी पुढे काही ट्राय केलं नाही. बट इट वॉज गुड. खूप रिझनेबल होता, लाईक 40 रुपीजला मी तो चिकन समोसा खाल्लेला. आणि माझा प्लॅन होता की आता मला जायचं होतं बर्गर किंगला. बट प्रॉब्लेम असा आहे की मी आता फुल आहे, माझं खूप पोट भरलं नाही जायचं. अँड आय कांट ट्राय एनी मोर. तर इथे जवळच फेमस असं आपलं पुण्याचं सुजाता मस्तानी आहे, जवळच आहे वॉकिंग डिस्टन्स वरती. तर तिथे जाऊन आपण, ऑफकोर्स मँगोचा सीझन आहे, तर आपण ट्राय करू त्यांची मँगो मस्तानी. लेट्स सी. So guys, I am standing in front of Sujata Mastani. आणि इफ यू आर वॉचिंग फ्रॉम आउटसाइड दी पुणे, तर पुण्यामध्ये मस्तानी हा प्रकार खूप फेमस आहे, स्पेशली ही मँगो मस्तानी. तर बेसिकली काय असतं, हे काइंड ऑफ मँगो मिल्कशेक आहे आणि त्याच्यावरती हे त्यांनी मँगोचा आईस्क्रीम दिलेला आहे. मी तुळशी बागेमध्ये ह्याच्या आधी एका ठिकाणी खाल्लं होतं, पण दॅट वॉज प्युअर फ्लेवर्ड. आता लेट्स चेक आउट की हे फ्लेवर्ड आहे की थोडं नॉर्मल रिअल फ्रुट्सनी बनवलेलं आहे. दिस इज फ्लेवर्ड. हे सुद्धा फ्लेवर्ड आहे. तो पुण्यामध्ये फेमस आहे, मला ट्राय करायचं होतं ऑथेंटिक. नॉट बॅड, ठीक आहे. हे मी ग्लास घेतलेला आहे 135 ला, विच इज फुल. तर आता संपवावं तर लागणार आहे. सो यू कॅन सी गाईस, इथे समोर आहे बर्गर किंग. उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर थोडं काहीतरी थंड वगैरे खायचं मन करतं, तर तुम्ही नक्कीच इथे येऊन ट्राय करू शकता. सो येस, रेकमेंडेड. सुजाता मस्तानी फ्रॉम पुणे.